जिवंत देव, जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाला धन्यवाद देव. योहानाला झालेले प्रकटीकरण याचा 15वा अध्याय. 7 वाट्या आणि पिढा. नंतर मी अत्यंत आश्चर्यकारक असे दुसरे एक चिन्ह स्वर्गात पाहिले. 7 पिढा घेतलेले 7 देवदूत दृष्टीस पडले. त्या पिढा शेवटल्या होत्या, कारण त्यांच्या योगे देवाचा क्रोध पूर्ण झाला. मग अग्निमिश्रित काचेच्या समुद्रासारखे काहीतरी माझ्या दृष्टीस पडले. श्वापदावर, त्याच्या मूर्तीवर व त्याच्या नामसंख्येवर जय मिळवलेले लोक हातात देवाच्या वीणा घेऊन त्या काचेच्या समुद्रावर उभे राहिलेले माझ्या दृष्टीस पडले. ते देवाचा दास मोशे याचे गीत व कोकऱ्याचे गीत गाताना म्हणतात, हे प्रभू देवा, हे सर्व समर्था, तुझी कृत्ये थोर व आश्चर्यकारक आहे. हे राष्ट्राधिपती, तुझे मार्ग नीतीचे व सत्य आहेत. हे प्रभू, तुला कोण भिणार नाही, तुझ्या नावाला कोण महिमा देणार नाही, कारण तूच मात्र पवित्र आहेस आणि तुझी न्यायकृत्ये प्रगट झाली आहेत. म्हणून सर्व राष्ट्रे तुझ्या समोर येऊन तुला नमन करतील. नंतर मी पाहिले तेव्हा साक्षीच्या मंडपाचे स्वर्गातील मंदिर उघडले आणि स्वच्छ व तेजस्वी तागाची वस्त्रे परिधान केलेले व छातीवरून सोन्याचे पट्टा बांधलेले असे 7 पिढा घेतलेले ते 7 देवदूत त्या मंदिरातून निघाले. त्या 4 प्राण्यांपैकी एकाने युगानुयुग जिवंत असणाऱ्या देवाच्या क्रोधाने भरलेल्या सोन्याच्या 7 वाट्या त्या 7 देवदूतास दिल्या. तेव्हा देवाचे तेज व पराक्रम ह्यापासून निघालेल्या धुराने मंदिर भरून गेले आणि त्या 7 देवदूतांच्या 7 पिढा संपेपर्यंत कोणालाही मंदिरात जाता आले नाही. वाचलेले वचन देवाप आशीर्वादित करो. आमेन. प्रियांनो, आजचं जे देवाचं वचन आज आम्हाला दिलेलं ते वचन आम्ही वाचू, त्याच्यावर मनन करू आणि देवबाप आम्हाला काय सांगणार आहे हे आम्ही बघूया. कारण जिवंत देव वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळ्या गोष्टी प्रगट करून देत आहे आणि म्हणून या वचनाद्वारे आपण इतरांनाही आपण आशीर्वादित करूया. आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे वचन पोहोचूया, कारण हे वचन खूप महत्वाचं आहे आणि ह्या शेवटच्या काळामध्ये राहत असताना आज आम्ही पश्चाताप करून देवाच्या राज्यामध्ये जायसाठी आपण तयार राहायला पाहिजे, कारण देवाचं राज्य जवळ आलेलं आहे. आपण प्रार्थना करू. हालेलुया. स्तुती, धन्यवाद येशू देवापा. पुन्हा एकदा आम्ही तुझ्या पवित्र चरणाजवळ येत आहोत. आमच्या सर्व पापांची अपराधांची तू आम्हाला क्षमा कर आणि तुझ्या नावाचं गौरव दे पित्या. होय प्रभू, आज आम्ही आमचं जीवन तुला समर्पित करीत आहोत. या सकाळच्या समयी प्रिय प्रभू येशू, आम्ही प्रत्येक जण तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित होत आहोत. लहान थोरापासून तर थेट वडीलधाऱ्या व्यक्तीपर्यंत प्रिय प्रभू येशू, प्रत्येकाला तू आशीर्वादित कर आणि आज आम्ही आमचं जीवन तुला समर्पित करीत आहोत. प्रभू, तुझ्या वचनात, तुझ्या पवित्र सामर्थ्यात, तुझ्या पवित्र गोष्टींमध्ये तू वाढव. ओ पित्या परमेश्वरा, तुझ्याजवळ आणखी जवळ येण्यासाठी तू आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर. प्रभू, जगातील भौतिक गोष्टी तू आम्हाला देऊ नकोस, परंतु तुझ्या स्वर्गीय गोष्टी तू आमच्या जीवनामध्ये भरून टाक. स्वर्गीय गोष्टींनी तू आम्हाला भर, तुझं गौरव दे. प्रभू, आज दिवसभरातील सर्व उपास, प्रार्थना, प्रवास आणि लोकांचं येणं जाणं सर्व काही तू आशीर्वादित कर. आमचा देश, आमचं राज्य आणि सर्व राष्ट्रांवरती तू दया कर, तुझं गौरव दे. प्रभू, उन्हापासून सर्वांचं तू रक्षण कर, साथीपासून तू संरक्षण कर आणि प्रिय प्रभू येशू, आम्हा प्रत्येकाला तुझ्या पवित्रतेत वाढण्यासाठी तू सहाय्य कर. प्रभू, जे आम्ही काम करू त्या कामामध्ये तू आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर. होय पित्या, आमच्या प्रत्येकाचा ताबा तू घे. प्रभू, ज्या लेकरांच्या परीक्षा चालू त्या प्रत्येकाच्या परीक्षेमध्ये तू प्रत्येकाला सहाय्य कर. प्रभू, जे जॉब शोधत आहेत प्रभू, त्यांना सुंदर असा जॉब तू दे. प्रिय प्रभू, ज्यांचे घराचे बांधकाम चालू आहे, वेगवेगळ्या गोष्टी करत आहे, उद्योगधंदे करत आहे, त्या प्रत्येक गोष्टींमध्ये प्रिय प्रभूची प्रत्येकाला तू आशीर्वादित कर आणि प्रभू प्रत्येकास सांगते तू
हे देवा, आम्ही कुणी नाही तर सर्व काही करणारा जिवंत परमेश्वर तू आहे. अनेक पटींनी तो आम्हाला आशीर्वादित केलेला आहे. आम्हाला अन्न, वस्त्र, निवारा या सर्व गोष्टी आणि उत्तम आरोग्य तू आम्हाला दिलंस, त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देत आहे. प्रभू, या सकाळच्या समय आम्हाला प्रत्येकास संधी तू बोलत तुझं गौरव दे. इथून पुढची वेळ काळ सर्व काही तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करत आहे. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणत आहे, आमेन. प्रियांनो, आपल्याला जर प्रार्थनेची गरज असेल तर या क्रमांकावरती संपर्क साधा. 97 30 30 16 68. आम्ही आपल्यासाठी प्रार्थना करीत आहोत. आणि हे वचन अनेक लोकांपर्यंत शेअर करा, सबस्क्राईब करा आणि या वचनाद्वारे आशीर्वादित व्हा. देवबाप तुम्हाला मला आशीर्वादित करो आणि सर्व वाईट गोष्टीपासून सांभाळू. आमेन.